आज मी सकाळी उठून असा विचार केला की आज तरी माझा दिवस खूप चांगला जाणार, एक नंबर मस्त. माझ्या घरचे कबूतर पहा किती छान बसले आहे मस्त. सूरज दादाला गुड मॉर्निंग म्हणून आपण आपल्या दिवसाची सुरुवात केली. जेही आपले काही रोजचे काम आहे ते सगळे करून घेतले, आवरवर करून घेतले. माझ्या आवीचं खेळणं पहा, ते कुठं तिचं खेळणं कुठं. आणि त्यानंतर सगळं काही झाडू वगैरे मारून घेतला आणि त्यानंतर पाणी वगैरे टाकून घेतलं. कसं आहे मग नंतर धूळधाळ अंदर येते, मग पुन्हा कचरा होऊनच जाते. मशीनमध्ये आपले कपडे टाकून दिले आणि त्यानंतर जेही आपले काही बेसिक कामं आहे ते सगळे मी करून टाकले. यांचा शर्ट वेगळा सोडला कारण वाईट होता, डाग लागला असता तर आणखी रागवले असते. हे पहा माझं भूत कसं झोपलं आहे ना. त्यानंतर आपलं स्वयंपाक वगैरे जे आहे आपलं रोजचं, आज पटकन भात आधीच मांडून घेतला कारण कसं आहे मग भात होत राहते आणि मग भाजीचे कट वगैरे करून घेतलं तर होत राहते. पण मी म्हटलं का आज भांडे आधीचे आवरून घेते कारण मग भांड्याच्या आवाजाने म्हटलं उठून जाईल. पण ते कुठं, ते काही उठायचे नाव नाही. आपले भांडे पटपट घासून घेतले आणि आपली भाजी वगैरे कट करून घेतली. आज म्हटलं गोबीची भाजी बनवून घेऊया, भाजीचं काही होतं नाही. मशीनमधून कपडे काढले, कपडे करून टाकले. त्यानंतर सुकायला जास्त टाईम नाही लागत, पटकन शिवून जाते. पटकन आपले कपडे टाकून दिले. एवढ्यात आमची बाई उठून गेली. पहा छान मस्त पा दिला तुम्हा सर्वांना. आणि माझी बाई ना नमस्कार पण खूप छान करते. पहा आता सगळ्याला ते नमस्कार करून टाकले. त्यानंतर माझ्या बाईचं झालं आणि त्यानंतर ते काही कळीहून उतरत नव्हते. मी बाई तुला लासून जाईन बेटा, पण ते कुठं ऐकते. त्यानंतर छान मस्तपैकी मी ते दूध आणला. तिला मी चिमणी कावडा हे आलं, मांजर आली असं करू करू तिला मी कसं तरी टोलमटोल करून मी तिला दूध पाजत होते. पण तेही खूपच नखरेली आहे, दिवसेंदिवस मोठी होत चालली, खूपच त्रास देते. का करणार तर तिचं झालं. त्याच्यानंतर तिची तयारी वगैरे झाली, तिचे सामान ठेवून दिलं आणि त्यानंतर बेड आवरवर करून घेतला. सगळं काही बरोबर आपलं करून टाकलं. कसं आहे पसरलेलं घर चांगलं नाही दिसत आणि मला नाही आवडत. काम लेट झाले तरी चालेल, पण मी पटापट करून घेते. त्यानंतर मी आपल्या क्लासची तयारी करून घेतली. आपले कामं सगळे आवरून करून आपण निघून गेलो आपल्या क्लासला निघलो. आज आमच्या गावचा होता बघा. त्यानंतर मी आपल्या डेस्टिनेशनवर येऊन गेले. त्यानंतर मी आपला इरा स्टार्ट करून घेतला. आज माझा टॉपिक होता कंपनी. त्यासाठी मी शॉर्ट्स नोट्स तयार करून घेतले. त्यानंतर पटापट आपले नोट्स वगैरे प्रिपेअर करून घेतले. आता याच्यातून काही समजत होतं, काही नाही समजत होतं. काही मुलं पहा फक्त इथं टाईमपास करत येते. दादाचा मुलगा पहा कसा पाहत आहे आणि दादा इथे शिकवत आहे. त्यानंतर कंपनीचा टॉपिक झाला, त्याच्यानंतर ट्रस्ट, जो मला कोणावरच नाही आहे. सॉरी मी जोक करत आहे. बेसिकली मला जितकं समजलं मी तितकं लिहून घेते, नाही समजलं तर मी पुन्हा विचारून घेते. या क्वेश्चनमध्ये एक चूज करायचा होता, मी 3rd नंबरचा चूज केला आणि त्यानंतर मग 2 पैकी 2 3rd बोलू. क्लब्स हा एक टॉपिक होता. तुम्हाला वाटत असेल की आज मी इतके सारे टॉपिक का बरं करत आहे, त्याच्यामागे एक रिझन आहे. ते मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये सांगणार का बरं मी इतके सारे टॉपिक करत आहे. मला नेमके म्हणजे 2च टॉपिक करायचे होते, पण रिझन होता एक, मी ते तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये सांगणार का बरं मी इतके सारे टॉपिक करत आहे. त्यानंतर आपले जेही टॉपिक आहे ते सगळे मी पाहून घेतले, रिव्हिजन करून घेतले. निघली आता मी आता घरी घ्यायला. यांना म्हटलं बरं नाही वाटत आहे, प्लीज येऊन जा घ्यायला. तर हे म्हणलं ठीक आहे. ते पण आज काही गेले नव्हते. त्यानंतर त्यांना म्हटलं मला मार्कर घ्यायचे आहे, काहीतरी शॉर्ट्स नोट्स बनवायचे होते. ते म्हणे ठीक आहे. चला मग भेटूया आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.